नमस्कार मित्रांनो, आज उल्हासनगरमधून ताज्या बातम्या। 1. सर्वात मोठी बातमी, कॅम्प नंबर 1 मध्ये खळबळ घटना। रविवारी रात्री कॅम्प नंबर 1 मधील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका आईनेच आपल्या मुलीची हत्या केली। एकटी अमृत गरड हिचे शेजारील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, ज्यास तिची आई आशा गरड यांचा कडा विरोध होता। या वादातून झालेल्या भांडणात आईने ओढणीने गळा आवळून मुलीची हत्या केली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। पोलीस कारवाई, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे। 2. वाहतूक पोलिसांची धडक कारवाई। आज वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या 105 वाहनांवर कारवाई करत एकूण 1.12 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे। 3. नोकरीच्या आमिषाने फसवणूक घटना। आरटीओ मध्यस्थाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 11 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। कारवाई, या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4. शहरवासियांसाठी आनंदाची आणि शुभ बातमी। उल्हासनगरसाठी 211 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर झाला आहे। तसेच येथील मध्यवर्ती रुग्णालय आता 500 खाटांचे होणार आहे। इतकंच आजसाठी। आणखी अपडेटसाठी सबस्क्राईब करा।